उम्मीद अगर जीत की रखोगे तो जरूर जीत जाओगे। विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय काय आहे, जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असाल तर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे किंवा कोणते पुरावे असणं गरजेचं आहे आणि हे कागदपत्रे आपल्याला तयारच ठेवावी लागणार आहेत। कारण एमपीएससी ची तयारी करत असताना पुढे जाऊन मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, फोन येतात की सर माझं अमुक अमुक आरक्षण आहे, मला अमुक अमुक पद्धतीनं या परीक्षेला सामोरं जायचं आहे, परंतु माझ्याकडे डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्ये काही माझ्या नावामध्ये बदल आहे किंवा माझे डॉक्युमेंट्स हरवले आहेत, सर मला काही अडचण येईल का? तर याबाबत सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे। तर काळजीपूर्वक या व्हिडिओला आपल्या सर्वांनी बघायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करतोय बघा। तर सर्वसाधारणपणे त्याआधी जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करताय आणि तर एमपीएससी मार्फत आता मोठ्या वॅकन्सी ज्या आहेत त्या येणार आहेत आणि मग त्यामध्ये कंबाईन म्हणजेच ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर त्यासोबत ज्या क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट या पदांच्या जाहिराती 2024 साठी मोठ्या प्रमाणावरती येणार आहेत आणि त्यासाठी आपण एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून एक फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे। तर या बॅच मध्ये हे महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शनासाठी अवेलेबल झालेले आहेत। त्यासोबतच आपल्याला मेंटॉर म्हणून असा विद्यार्थी की लाभलेला आहे की जो महाराष्ट्रातून दुसरा आलेला आहे पीएसआय सारख्या परीक्षेमध्ये, तर ते आपल्याला निर्मल कुमार भोसले मेंटॉरशिप करणार आहेत। बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध असणार आहे। यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज मिळणार आहेत, कारण तुम्ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या पद्धतीच्या परीक्षांना सामोरे जात असाल तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव तुमचा असला पाहिजे, त्यासाठी ही फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि बॅच 4 ऑक्टोबर पासून सुरू होते। बॅचच्या अधिक माहितीसाठी 922601 8181 8530 12 1002 या नंबरवरती संपर्क करा। एनपीटी अकॅडमीचा पत्ता आहे एनपीटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी येऊन तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता। या परीक्षेच्या बाबतीमध्ये सर्व माहिती तुम्हाला या बॅचच्या बाबतीमध्ये दिली जाईल। त्यासोबत एक पीएसआय फाउंडेशन बॅच ज्याचं नाव ध्येय वर्दी असं ठेवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्दीचं आकर्षण आहे आणि वर्दीमध्ये जाऊन त्यांना या प्रशासनामध्ये सेवा बाजवायची असेल तर पीएसआय सारखं पद फार महत्वाचं ठरतं आणि ही बॅच सुद्धा आपण ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने 4 ऑक्टोबरला सुरू करतोय। त्याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत। एनपीटी स्पर्धा परीक्षेचा ऍप डाउनलोड करा, एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा आणि या बॅचच्या बाबतीमध्ये आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल। आणि जर तुम्हाला लगेच माहिती घ्यायची असेल तर परत एकदा 922601 8181 आणि 8530 12 1002 या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे। या पीएसआय च्या या ध्येयवर्दी बॅचचे मेंटॉरशिप हे निर्मल कुमार भोसले सरांकडे असणार आहे की ज्यांचा रँक 2 आलेला आहे। तर आता येऊयात आपल्या महत्वाच्या विषयाकडे आणि आजचा आपला महत्वाचा विषय आहे की एमपीएससी ची तयारी करत असताना आपल्याकडे कोणती कागदपत्रे असली पाहिजेत, कोणत्या कागदपत्रे किंवा पुरावा आपण रेडी ठेवला पाहिजे। तर त्यामध्ये वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा। वयाचा पुरावा का? कारण एमपीएससी मध्ये वयाची अट आहे, ठीक आहे। शैक्षणिक अर्हता का? कारण प्रत्येक पदाची शैक्षणिक अर्हता ही वेगवेगळी आहे। परत मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा, कारण इथं आरक्षण आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अतिशय महत्वाचं ठरते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत अवेअरनेस जो आहे या नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नसतोय आणि बरेच प्रॉब्लेम जे आहेत हे क्रिएट होताना आपल्याला बघायला मिळतात नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये। तर ठीक आहे, कारण आताच या पीएसआय भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल जे आहे हे चालू वर्षातलं नव्हतं, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम झालेले होते। मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण एमपीएससी आणि महाराष्ट्रातील ही परीक्षा आहे, त्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान जे आहे हे आवश्यक आहे। दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर तुम्ही दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर माजी सैनिकांसाठी सुद्धा आरक्षण असतं आणि मग त्याचे काही पुरावे लागतील। महिला आरक्षण साठी पात्र, आता इथं बऱ्याच महिलांचा गोंधळ होतो की मी मागासवर्गीय आहे, मग मला महिला आरक्षणाचा फायदा घेता येईल का, या सगळ्या गोष्टी आहेत। तर त्याबाबत सुद्धा आपण सविस्तरपणे नक्की एखाद्या दुसऱ्या व्हिडिओत महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये नक्की बोलू। खेळाडूच्या आरक्षणाकरता मग यामध्ये खेळाडूंचा मेरिट आताच कंबाईनचं ग्रुप सी चं 0.25 लागलं, मग त्यासाठी पात्र असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे केवळ कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे संधीला मुकण्याची वेळ आलेली आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहे याबाबतचा पुरावा आणि सर्वात महत्वाचं विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा। मग मॅरेज सर्टिफिकेट काय असतं, गॅजेट काय करावं लागतं, याबाबत सुद्धा आपल्याला हे पुरावे बघावे लागतील
अनुभवाचा पुरावा जर मांडत असाल तर वैध अनुपत्नीचा म्हणजे लायसन्स जे आहे त्याच्या बाबतचा पुरावा फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AMVI या बाबत हे लागतं लायसन्स. त्यानंतर अर्हता अनुभव मराठीचे ज्ञान असल्याचा पुरावा या बाबतीमध्ये सुद्धा काही तुम्हाला फॉर्मॅट दिले गेलेले आहेत, त्या फॉर्मॅटमध्ये ते भरायचं आहे. ओळखपत्राबाबत आणि प्रमाणपत्रांचे नमुने हे अशा पद्धतीनं हे सगळं दिलेलं आहे. आणि मग यामध्ये आपण एक एक करून जर माहिती घेतली तर कागदपत्रे आणि पुराव्यामध्ये पहिली गोष्ट आहे वयाच्या बाबतीमध्ये असणारे पुरावे. मग खालीलपैकी कोणताही एक पुरावा हा तुम्हाला सफिशियंट आहे जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यापैकी पहिला आहे आपल्या सगळ्यांकडे असतं मॅट्रिकचं म्हणजे आपल्या SSCचं प्रमाणपत्र, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र यामध्ये आपले जन्मदिनांक आहे ती नमूद केलेली असते, तर तो सगळ्यात बेस्ट पुरावा आहे. आणि ते जर नसेल तर दुसरं काय चालेल, विविध नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले वयाचे प्रमाणपत्र, शासनाच्या जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी वेगळं आहे, किंवा मग जन्म दिनांक नमूद असलेला शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांचा जन्माचा दाखला. आणि बाकी मग इतर क्रायटेरिया जे आहेत हे वेगवेगळे आहेत. यापैकी आपल्याकडे काही ना काही असतं ते वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. SSCचं सर्टिफिकेट किंवा सनद जी आहे ती महत्वाची ठरते वयाचा पुरावा म्हणून. तर हे इथं मला निक्षून सांगायचं आहे. शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीमध्ये आता सर्वसाधारणपणे MPSCच्या ज्या परीक्षा असतात यांसाठी शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अशी शैक्षणिक अर्हता असते. आणि मग त्या पदवीच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एक तर तुमच्याकडे SSC परीक्षेचे किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे प्रमाणपत्र, या प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही. SSC बोर्डाचं लागेल. उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षांचा किंवा पदविका परीक्षांच्या बाबतीमध्ये प्रत्येक परीक्षेच्या बाबतीमध्ये विद्यापीठानं किंवा सक्षम प्राधिकाऱ्यानं औपचारिकरित्या प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करावे. ठीक आहे, प्रमाणपत्र हा शब्द इथं महत्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ग्रॅज्युएशन लेवलचे मार्कशीट असतात, मग त्यांच्यासाठी काय सोल्युशन आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही या नंबरला अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप करा 82 62 91 31 01 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरला जर कागदपत्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय अडचणी असतील 82 62 91 31 01 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल करायचा नाही, कारण कॉल उचलला जाणार नाही. ठीक आहे. पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या ज्यांना पदवीची आवश्यकता आहे, तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसल्यास पदवीच्या बाबतीमध्ये 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पदवीच्या बाबतीमधल्या काही डॉक्युमेंट जे आहेत हे माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. त्यानंतर माध्यमिक शालांतच्या बाबतीमध्ये गुणांच्या ऐवजी श्रेणी पद्धत गुणपत्रिकेसोबत यादी तयार करण्यासाठी आवश्यक राहील. आता बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये ग्रेड दिला जातो टक्केवारीच्या ऐवजी, मग त्यामध्ये CGPA किंवा OGPA और लेटर ग्रेड देण्यात येते. आणि मग येथे संबंधित विद्यापीठाने संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करायचे आहेत. मग प्रत्येक विद्यापीठाने जे तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं असतं तर त्याच्या पाठीमागच्या साईडला तुमच्या पर्सेंटेजचं CGPA मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आहे, प्रत्येक विद्यापीठाचा रेशो जो आहे हा वेगळा आहे. आणि मग ते मात्र आपल्याला MPSC ला गुणांच्या टक्केवारीच्या पूर्णांकात रूपांतरित करू नये. म्हणजे काय, समजा बघा उदाहरण दिलं इथं 54.50% येत असेल तर तुम्ही 55% नमूद करू नका, अपूर्णांकात तुम्ही 54.50% नमूद करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे ही CGPAच्या आणि पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाची ठरते. फॉर्म फिलिंग करत असताना अशा छोट्या छोट्या चुका आपण करतो आणि मग डॉक्युमेंटेशनच्या वेळेस आपल्याला अडथळे येतात. पुढे बघा, मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा. तर काय आहे, राज्य शासनाने भरती करण्याच्या प्रयोजनार्थ अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेली जमातींपैकी असलेला दावा करणाऱ्या अथवा अनुसूचित जातीमधील धर्मांतरित बौद्ध असल्याचा दावा केलेल्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील जातीविषयक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या इतर कॅटेगरीज आहेत त्यामध्ये विमुक्त जाती अ, ब, क, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग म्हणून मान्यता दिलेल्या जाती जमातींनी
एखाद्या गटाचा असलेला दावा करणाऱ्या उमेदवारांनी शासनाकडून वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार विहित नमुन्यातील प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात विषयक प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक राहील. कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे आपल्याकडे असणं गरजेचं राहील. या कास्ट सर्टिफिकेटच्या भरोशावरती आपली ती सगळी मदार आहे. कास्ट व्हॅलिडिटी नंतर केली तरी चालते. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर फार महत्वाचा आहे. नॉन क्रिमिलियर जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल आणि ओबीसी किंवा महिला आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिलियर हे फार महत्वाचं सर्टिफिकेट आहे. त्याशिवाय तुमचं आरक्षण लागू होत नाही. राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने म्हणजेच तहसीलदारामार्फत हे प्रदान करण्यात येतं. तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा कालावधी शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार देण्यात येईल. ठीक आहे. आता नॉन क्रिमिलियर जे आहे प्रमाणपत्र पहिल्या 3ही परिच्छेदात उमेदवाराचे स्वतःचे नाव नमूद केलेले आवश्यक आहे. मागासवर्गीय विवाहित महिलांच्या बाबतीमध्ये पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गातील पूर्वीच्या म्हणजे वडिलांच्या नावाने तुम्ही जातीचा आणि नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट जोडू शकता. विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी असलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी नसलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने दिलेले जातीचे अथवा नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. ठीक आहे. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये ही महत्वाची अट जी आहे ते आपल्याला महत्वाची ठरते. नॉन क्रिमिलियर दरवर्षी अपडेट करत जावा. तुमची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियरची चेक करत जावा. बरेच विद्यार्थी व्हॅलिडिटी चेक करत नाहीत. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये कंटाळा करतात आणि त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये रडताना पाहिलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. अपडेटेड नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं मस्ट आहे जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असाल. ठीक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता या बाबतीमध्ये एक प्रो फार्मा येतो. जर तुमच्याकडे आता बरेचसे विद्यार्थी काय होते सीबीएसई आयसीएसई अशा बोर्डाच्या विद्यार्थी एमपीएससी तयारीला येतात. मग त्यांच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती मराठी नसतो. मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांच्यासाठी माझ्याकडे एक प्रो फार्मा आहे. तो प्रो फार्मा सुद्धा तुम्हाला बघा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं 82 92 31 01 या नंबरवरती तो फॉर्मॅट जो आहे मराठी भाषेचा तो तुम्हाला मी पाठवेल. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे असेच विद्यार्थ्यांना. आणि मग एखाद्या महाविद्यालयाच्या मध्ये मराठी डिपार्टमेंट असणाऱ्या सरांकडे जायचं. तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते याबाबत त्या प्रो फार्मामध्ये ते आपल्याला सर्टिफिकेट इश्यू करू शकतात. ठीक आहे. तर परत एकदा आपली जी काही फाउंडेशन बॅच सुरू होते आहे एमपीएससी कंबाईन साठीची तर ही फाउंडेशन बॅच 4 ऑक्टोबरला सुरू होते. बॅच मध्ये सर्व परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाणार आहे. या बाबतची हवी असणारी ही बॅच आहे. तर ज्यांना इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करा आणि गुगल फॉर्म जो दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो आवर्जून भरा. ठीक आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आहे की दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. आता स्वावलंबन कार्ड हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत दिव्यांगांसाठी एक सेपरेट सूचना असणारं परिपत्रक माझ्याकडे आहे. सगळ्या फॉर्मचं तुमचे सगळे जे काही नमुने आहेत फॉर्मचे ते नमुने माझ्याकडे आहेत. त्यासाठी सुद्धा जे दिव्यांग बांधव आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांनी 82 92 31 01 याला व्हॉट्सअप करा. ते सगळे डॉक्युमेंट्स मी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. तर ज्यांना हवं आहे दिव्यांगाबाबतच्या सूचना त्या वेगळ्या सूचना आहेत लक्षात ठेवा. कारण परीक्षेमध्ये आपल्याला लेखनी आणि ग्रे स्टाईल या दोघांची गरज असते आणि त्या दोघांची गरज जर आपल्याला घ्यायची असेल किंवा ती सुविधा आपल्याला घ्यायची असेल तर मात्र काही कागदपत्रांची पूर्तता आपल्याला एमपीएससी ला करावी लागते. आणि त्याबाबत वेळोवेळी आपले अपडेट्स या आपल्या एमपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत. त्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. माजी सैनिक असल्याचा पुरावा. माजी सैनिकांसाठी असलेल्या सवलतीच्या वयोमर्यादेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात लागू असलेले त्याप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर माजी सैनिकांसाठी हे महत्वाचं आहे. ही सूचना स्क्रीनशॉट हवं तर काढून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. महिला आरक्षणासाठी काय बघा. मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे अधिवासी म्हणजे काय अधिवास म्हणजे काय की डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्र असल्याबाबत त्यासोबत नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असल्याबाबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक राहील.
आता महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन विधेयक सुद्धा संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. तर सगळ्या महिलांनी याचा आवर्जून फायदा घ्या. फक्त हे 2 डॉक्युमेंट जर तुम्ही इतर मागासमध्ये असाल आणि ओपन मधल्या म्हणजे अमागास महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांसाठी दावा करणाऱ्या अमागास महिला उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकारी यांनी प्रदान केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नॉन क्रिमिनल महत्वाचा आहे ओपन कॅटेगरीसाठी, किंवा फॉर्म नंबर 30 येतो तो सुद्धा भरला तरी चालतो. आणि हा भरला नॉन क्रिमिनल काढलं तर मस्त चांगलंच आहे. बऱ्याच ओपनच्या महिलांना नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये अडचणी येतात, परंतु त्यांना हे नोटिफिकेशन दाखवा. आणि नॉन क्रिमिनल जे आहे त्याशिवाय तुम्हाला अर्जामध्ये नॉन क्रिमिनल येस म्हणावं लागतं, तरच तुम्हाला महिला आरक्षणाचा फायदा जो आहे तो मिळणार आहे. खेळाडूंच्या बाबतीमध्ये त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते पडताळणी केलेली प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. याबाबतचा आता स्ट्रिक्ट कायदे हे केलेले आहेत. विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा. मग काय आहे पुरावा? विवाहित स्त्रियांनी विवाह निबंधक यांनी दाखला किंवा नावात बदल झाल्याच्या अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे सोपं आहे, एक गॅझेट करून घ्यायचं आहे. ते गॅझेट करून घेतलं की विषय मिटतो, कारण तुमच्या नवीन आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या डॉक्युमेंटवरचं नाव यामध्ये बदल असतो. त्यासाठी हे गॅझेट करणं गरजेचं आहे. किंवा मग तुमचं विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, म्हणजे काय की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे हे सुद्धा चालेल. आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र याबाबत विहित नमुन्यावरती स्टॅम्प पेपर नसलेल्या साध्या कागदावरती टंकलिखित करून प्रतिज्ञापत्र सादर करावे. याचा सुद्धा फॉर्मॅट आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी आवर्जून मागा. विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्प्यावर फक्त विवाहित उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. अनुभवाच्या बाबतीमध्ये आपण त्या EMI बाबतीमध्ये बघितलं तर लेटर हेड वरती अनुभव प्रमाणपत्र सादर करा. ओळखपत्राबाबत परीक्षा जी आहे त्यामध्ये शारीरिक चाचणी, मुलाखत अथवा प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, आधार PVC कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र त्याची एक छायांकित प्रत सोबत असणे आवश्यक आहे. आता या प्रमाणपत्रांचे जे नमुने आहेत हे वेळोवेळी आपल्या MPSCच्या साईटवरती अपडेट केलेले असतात. तर विहित प्रमाणातील नमुने आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड या सदरामध्ये हे सगळे नमुने जे आहेत हे देण्यात आलेले आहेत. तर MPSCची तयारी करत असतात बरेच विद्यार्थी, अगदी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतात, तरी सुद्धा कागदपत्रांच्या पुराव्यांच्या बाबतीमध्ये अपडेट नसल्यामुळं शेवटच्या त्या टप्प्यावरती भलं मोठं टेन्शन त्यांना घेऊन चालावं लागतं. तर त्या आधीच तुमच्याकडे अवेअरनेस असावा म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा तयार करण्यात आलेला आहे. तर सर्व हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅच सुरू होते, बॅचच्या बाबतीसाठी माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मधला गुगल फॉर्म भरायला विसरू नका. तर तुम्हा सर्वांना परीक्षांच्या चांगल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.